आज आपण पुलाव बनवणार आहोत. पुलावचे बरेच प्रकार आहेत, त्यातलाच एक आपण आज बनवणार आहोत. आपण एकदम घरच्या मसाल्यामध्ये आणि कमी साहित्यामध्ये हा पुलाव बनवणार आहोत. तर चला मग आता आपण पुलाव बनवायला सुरुवात करूया. तर पुलाव बनवण्यासाठी आपण सुरुवातीला तांदूळ घेऊया. इथं मी तांदूळ 1 वाटी घेतलेले आहेत. इथं आपण तांदूळ मोजून घ्यायचे, म्हणजे त्यानुसार आपल्याला शिजवताना पाणी ॲड करता येते. तर आपण आता हे तांदूळ स्वच्छ 1 ते 2 वेळा धुवून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये पाणी घालून आपण हे अर्धा तास भिजत ठेवूया. हे तांदूळ भिजतात तोपर्यंत आपण भाज्या घेऊया. इथं मी बटाटा 1 घेतलेला आहे, तो चिरून पाण्यात ठेवलेला आहे. मटर घेतलेले आहेत, फुलगोबी घेतलेला आहे, गाजर आणि टॅमॅटो घेतलेला आहे. इथं तुम्ही भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा नवीन कोणत्या ॲडही करू शकता. आता इथं कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. त्यामध्ये आपण फ्लॉवर भाजून घेऊया. हा आपल्याला 2 ते 3 मिनटं चांगला फास्ट गॅसवरच आपण हा भाजून घेणार आहोत. म्हणजे हा 70 ते 80% चांगला शिजला जातो. आता हा भाजून झालेला आहे, तर काढून घेऊया आणि त्यामध्येच गाजर घालून घेऊया. गाजर पण आपल्याला तसंच भाजून घ्यायचं आहे. या भाज्या भाजल्यामुळे पुलावला छान टेस्ट येते. तर गाजर काढल्यानंतर आपण त्याच कढईमध्ये बटाटा घालून घेऊया आणि तो पण आपण चांगला हलका कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनटं आपण हा भाजून घ्यायचा आहे. आता हा पण भाजलेला आहे, तर काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये जिरा अर्धा चमचा, 1 चक्री फूल, 1 मोठी वेलची, 2 तेजपत्ते घालून घेऊया आणि यामध्येच आपण 1 मोठा कांदा बारीक कट केलेला घालून घेऊया. कांद्याचा कलर हलका चेंज होईपर्यंत आपण कांदा भाजून घेणार आहोत. आता इथं कांदा भाजून झालेला आहे. तर आता ह्यामध्ये आपण टॅमॅटो घालून घेऊया. मी तर टॅमॅटो थोडा मोठाच स्लाइस केलेला आहे, तो आपण घालून घेऊया. तो पण आपल्याला हलका भाजून घ्यायचा आहे. पूर्ण आपण हा टॅमॅटो कांद्यामध्ये विरघळवणार नाही. थोडासा भाजला की आपण ह्यामध्ये सगळ्या भाजून घेतलेल्या भाज्या घालून घेऊया. इथं मी सगळ्या भाज्या आता यामध्ये घातलेल्या आहेत. वरून आपण वाटाणाही घालून घेऊया. हा फ्रोझन वाटाणा आहे, त्यामुळे मी असाच घातलेला आहे. तुम्ही फ्रेश घेतला तर तो बॉईल करून घ्या. आता ह्यामध्ये आपण पावडर मसाले घालून घेऊया. 1 चमचा धने जिरे पूड, 1 चमचा पुलाव मसाला किंवा बिर्याणी मसाला घातला तरी चालेल. आपल्या तिखटनुसार हिरवी मिरची घालायची. मी इथं 2 घातलेल्या आहेत. 1 चमचा आलं लसूण पेस्ट. हे आपण भाज्यांबरोबर सगळे मसाले मिक्स करून घेऊया. कमी गॅसवर आपण 2 ते 3 मिनटं हे मसाले भाज्यांसोबत भाजून घेऊया. आता ह्यामध्ये पाणी काढलेले तांदूळ घालून घेऊया. तांदूळ पण आपण भाज्यांसोबत चांगले मिक्स करून घेऊया. हे चांगले 1 ते 2 मिनटं आपण मिक्स करणार आहोत. आता मिक्स झाल्यानंतर आपण ह्यामध्ये जेवढे तांदूळ घेतलेले आहेत त्याच्या डबल आपल्याला पाणी घालायचं आहे. इथं मी 1 वाटी तांदूळ घेतलेलं, तर इथं ह्यामध्ये 2 वाट्या पाणी घातलेलं आहे. इथं जर जास्तच भाज्या घातल्या असतील तर अर्धी वाटी पाणी थोडं वरून ॲड करायचं. आता आपण हे एकदा मिक्स करून घेऊया आणि ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि कोथिंबीर घालून घेऊया. आता एकदा मिक्स करून घेऊया आणि ह्याला उकळी आणून घेऊया. आता ह्याला उकळी आलेली आहे, तर आपण आता गॅस एकदम कमी करून ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि 20 मिनटं कमी गॅसवर भात शिजवून घेऊया. आता 20 मिनटानंतर आपण
हा भात चेक करूया. भात आपला इथं चांगला शिजलेला आहे, तरीसुद्धा आपण मध्ये पाणी आहे का ते चेक करून घ्यायचं. पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि आपला पुलाव पण तयार झालेला आहे. तर आपण आता हा गरम गरम सर्व करून घेऊया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.